नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी विभाग ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी, MA मराठी द्वितीय वर्ष, अभ्यासपत्रिका 10वी, सामाजिक भाषा विज्ञान या संदर्भाने मी प्राध्यापक अनिल बडगुजर आपल्याशी संवाद साधत आहे. मागच्या तासिकेला आपण भाषा, विचार आणि संस्कृती या प्रकरणाची प्रस्तावना पाहिली होती. आज आपण संस्कृती म्हणजे काय आणि संस्कृतीच्या व्याख्या याविषयी चर्चा करूया. सामाजिक संबंध निर्माण करणे, राखणे आणि वाढवणे आणि वेळप्रसंगी हे संबंध तोडणे देखील असा एक सहज शक्य असा व्यवहार आपल्याला भाषेमुळे होतो आणि भाषेमुळेच आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकासही करून घेता येतो. भाषा ही समाज आणि संस्कृतीबरोबरच मानवाच्या विकासातील एक महत्त्वाचा अविभाज्य घटक म्हणून ओळखली जाते. संस्कृती हा शब्द व्यापक अशा अर्थाने आहे. संस्कृती हा मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्दाचे भाषांतर करून आलेला दिसतो. सिव्हिलायझेशन आणि कल्चरल या दोन्ही इंग्रजी शब्दांसाठी मराठीमध्ये संस्कृती हा शब्द वापरला जातो. मानववंशशास्त्रात संस्कृती हा शब्द एखाद्या जनसमूहातील सर्वांमध्ये असणारी व त्यामुळे इतर जनसमूहापेक्षा वेगळेपणा दाखवणारी वैशिष्ट्ये या अर्थाने वापरतात. त्या जनसमूहाने निर्माण केलेली भांडीकुंडी असतील, दागिने असतील, कपडे असतील, निवारा असेल, या गोष्टींना मानववंशशास्त्रात भौतिक संस्कृती असे म्हणतात. त्या जनसमूहाच्या श्रद्धा असतील, समजुती असतील, विचार असेल, या वैशिष्ट्यांना मनोसंस्कृती असे म्हणता येईल. याचा अर्थ प्रत्येक जनसमूहाला स्वतःची एक वेगळी संस्कृती असते. हा व्यापक अर्थ संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपण घेत असतो. एकंदरीत मनुष्य जे जीवन जगत असतो आणि हे जीवन जगत असताना जे भौतिक जीवन मनुष्य जगतो, या भौतिक जीवन जगत असताना त्याने जे नियम घातलेले असतात, जे नियम बनवलेले असतात, यालाच आपण संस्कृती असं म्हणतो. संस्कृतीचा अर्थ व्याख्या पाहत असताना आपण संस्कृतीचं एकमत होईल अशी व्याख्या करता येणे फार कठीण आहे. पण व्यक्ती आणि समूह यांच्या परस्पर संबंधाचा व्यवहार कसा चालतो हे आपण सांगू शकतो. याचाच अर्थ व्याख्या करता येईल असे वर्तन विशेष निरीक्षणाच्या आधारे आपल्याला नोंदवता येतात, ते आपण नोंदवू शकतो. मानव भौतिक जीवन जगत असताना एका विशिष्ट पद्धतीने दैनंदिन व्यवहार करतो. तो झोपेतून उठल्या उठल्या पशुप्रमाणे लगेच अन्न सेवन करत नाही. त्या अगोदर तो मुखमार्जन करतो, म्हणजे तोंड धुतो, प्रातःविधी करतो, स्नान करतो. सर्व प्राथमिक जी कामं आहेत ती अगोदर करतो आणि नंतर तो आपल्या व्यवहाराला सुरुवात करीत असतो. त्याचे अन्न सुद्धा शिजवलेले, सजवलेले असते. स्वतःच्या पोशाखाकडे तो बारकाईने लक्ष देतो. आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आणि लहान असणाऱ्या मित्रांसोबत, नातलगांसोबत कसे वागावे, कसे बोलावे याचे काही नियम त्याने अंगवळणी पाडून घेतलेले असतात. त्याचे संपूर्ण जीवन संकेत, शिष्टाचार, नियम आणि कायदे यांच्या बंधनाने नियंत्रित केलेले असते. याकडे तो संस्कृती या अर्थाने पाहतो. संस्कृती या शब्दाच्या व्याख्या अनेक विचारवंतांनी केलेल्या आहेत. त्यापैकी काही व्याख्या आपण पाहूयात. प्राध्यापक द.के. केळकर यांनी संस्कृती संगम नावाच्या पुस्तकामध्ये संस्कृतीचा व्यापक अशी व्याख्या केलेली आहे. ते असे म्हणतात, संस्कृती या शब्दा इतका व्यापक अर्थबोधक शब्द क्वचितच असेल. म्हणजे संस्कृती या शब्दाची व्याप्ती, त्याची व्यापकता एवढी मोठी आहे की
सामाजिक जीवन जगत असताना, व्यवहार करत असताना कोणत्याही गोष्टीचा संदर्भ घेतला तर त्या पाठीमागं संस्कृतीचा अर्थ दडलेला आपल्याला दिसून येतो. या शब्दाने कोणत्याही समाजाच्या आचार, विचार, व्यवहाराचे, त्याच्या आर्थिक व्यापाचे, त्याच्या शास्त्र व कला यांच्या उपासनेचे, त्याच्या समाजधारणेने प्रवर्तित केलेल्या धर्म, प्रीती व कायदे कानून याचे व त्याच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे अशा सर्व अंगोपांगाचे एक समावच्छेद्य करून दिग्दर्शन होते. कोणत्याही वस्तूंवर व्यक्तिमत्वाचा संस्कार वटविणे यात मानवाचे मानव्य साठलेले आहे. अर्थात अंतःसृष्टी आणि बाह्यसृष्टी यातील ज्या ज्या गोष्टींवर त्याने आपल्या मानव्याची संस्कार मुद्रा ठोकली आहे त्या सर्व गोष्टींचा कलप म्हणजे संस्कृती होय. अशी एक मोठी व्याख्या द के केळकर यांनी केलेली आहे. आपल्या ज्या धारणा आहेत, आपल्या ज्या धर्म तत्वज्ञानासंबंधी विचारासंबंधी जे विचार आहेत, या सर्वांचा समावेश संस्कृती या शब्दामध्ये होतो. या सर्वांचं दिग्दर्शन म्हणजे जे आपल्याला दिसतं हे सगळं स्वरूप एक योगायोगाने हे स्वरूप जे दिसतं आपल्याला त्यालाच आपण संस्कृती असं म्हणतो. संस्कृती हा फार व्यापक शब्द आहे, हे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. दुसरी व्याख्या आहे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केलेली. मनुष्य व्यक्तिशः व समुदायशः जी जीवन पद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्याचे स्वतःवर व बाह्य विश्वावर संस्कार करून आविष्कार करतो ती पद्धती, तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय. म्हणजे मनुष्याचं जे व्यक्तिशः जीवन आहे, मनुष्याचं जे सामाजिक जीवन आहे, हे जीवन जगत असताना त्याने जी पद्धती निर्माण केलेली असते, जी जीवन पद्धती निर्माण केलेली असते, या जीवन पद्धतीतून जे त्याला फळ मिळालेलं असतं, जे घडलेलं असतं, जे जीवन साफल्य झालेलं असतं, त्याचा स्वतःवर जो संस्कार होतो आणि समाजावर बाह्यविश्वावर जो संस्कार होतो, या संस्काराचा आविष्कार म्हणजे संस्कृती होय, असं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटलेलं आहे. भाषा विज्ञानासाठी संस्कृतीची जी व्याख्या केलेली आहे वार्ड गुडीनफ या भाषा अभ्यासकाने, भाषा विज्ञानासाठी कोणती व्याख्या अपेक्षित आहे, भाषा विज्ञानासाठी संस्कृतीचा अर्थ कसा घ्यायचा या संदर्भाने एक छोटीशी व्याख्या या अभ्यासकांनी केलेली आहे. ती अशी: संस्कृती म्हणजे माणूस समाजाकडून जे मिळवतो किंवा शिकतो ते ज्ञान होय. म्हणजे संस्कृती म्हणजे माणूस समाजाकडून जे मिळवतो किंवा शिकतो ते ज्ञान होय. आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं होतं की व्यक्ती हा समाजातून नेहमी काही ना काहीतरी शिकत असतो. विचारांचे असेल, आचारांचे असेल, नेहमी तो देवाणघेवाण करीत असतो आणि याचा परिणाम त्याच्या जीवनावर निश्चितच होतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. एखादा जर लहान मूल किंवा लहान व्यक्ती मोठ्या व्यक्तीला जर बोलत असेल आणि त्या बोलण्यामध्ये कुठेतरी वेगळेपणा आपल्याला जाणवत असेल, त्यावेळेस आपण लगेच म्हणतो की तुला मोठ्याशी कसं बोलायचं याचं ज्ञान नाही का, हे कळत नाही का तुला. असं ज्यावेळेस आपण म्हणत असतो त्यावेळेस समाजाने काही गोष्टी मान्य केलेल्या असतात, समाजाने काही नियम मान्य केलेले असतात आणि या नियमाला धरूनच आपल्याला जीवन जगावं लागतं. हे जगत असताना जी भाषा आपण वापरतो, ही भाषा समाज मान्य देखील असते आणि त्या अनुषंगानेच आपण त्याचा विचार करत असतो. म्हणून हे सर्व पाहत असताना, आपण संस्कृतीच्या व्याख्या पाहत असताना भारतीय समाजाचे हे जे काही स्वरूप आपल्याला दिसून येतं, या स्वरूपामध्ये जे काही उपासनेच्या पद्धती असतील, जातीनिष्ठ कुळाचाराची काही बंधनं असतील, जातीनिरपेक्ष जाती रीतीमधील
साम्य समाजाच्या काही पद्धती असतील, या सर्वांचा विचार आपल्याला संस्कृती या शब्दामध्ये अंतर्भूत झालेला दिसून येतो. मातृसत्ताक बहुपत्नीत्ववादी कुटुंब रचनेकडून पितृसत्ताक एकपतिवादी रचनेकडे भारतीय कुटुंब व्यवस्थेने प्रवास केलेला आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि महाभारतातील द्रौपदीस 5 पती आहेत, तर रामायणातील सीता केवळ प्रभू रामचंद्र यांनाच पती मानते. पण आपल्या लेखक कवीने एक चमत्कार करून ठेवला आहे. 5 पतींची पत्नी असणारी द्रौपदी ही आपण पतिव्रता मानतो, आणि रामाची एक पत्नी असणारी सीता ही देखील आपण पतिव्रता मानतो. हा एक काही बदल, हा काही एक साम्यभेद आपल्याला दिसून येतो. समाजात या दोन्ही समजुती रुजतात. त्याचे कारण आपल्या समाजाचे स्वरूप आणि ते दृढ करीत नेणारे आपले लेखक कवी आपल्या जीवनशैलीमुळे वाङ्मयाचे स्वरूप हे असे घडत जाते. सारांश लक्षात घ्या की शैली म्हणजे रीत नव्हे, रीत समाज मान्य संकेतापासून सिद्ध होते. जीवनशैलीत व्यक्ती स्वातंत्र्य अंतर्भूत असते. आजच्या वाङ्मय निर्मितीवर आणि वाङ्मयाच्या स्वरूपावर या जीवनशैलीचा परिणाम होत असतो, म्हणजे समाजाचा परिणाम होत असतो. समाजातून ज्ञान मिळते, समाजातून शिकवण मिळते, समाजाकडून संस्कार मिळतात. हे ज्ञान, हे संस्कार, हे ज्ञान मर्यादित स्वरूपाचं नाही. या ज्ञानाची एक व्यापकता आपण गृहीत धरलेली आहे. संस्कृती म्हणजे समाजाकडून माणसाला मिळणारे जे काही ज्ञान आहे, हे ज्ञान म्हणजे वास्तविकाचे ज्ञान असेल, श्रद्धेसंदर्भातलं ज्ञान असेल, समजुती आणि विज्ञानासंदर्भातलं सुद्धा ज्ञान असू शकते. आणि हे सगळ्या ज्ञानाचा समावेश संस्कृती या शब्दामध्ये आपल्याला अंतर्भूत झालेला दिसून येतो. ही संकल्पना अनेक वैशिष्ट्यांनी युक्त अशी आहे, आणि या वैशिष्ट्याने युक्त असल्यामुळं या संकल्पनेमध्ये सर्वच गोष्टीचा समावेश, अंतर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. भाषा आणि संस्कृती यांचा एक महत्त्वाचा संबंध आपल्याला या अनुषंगाने जाणवतो. या काही 2-3 व्याख्या संस्कृतीच्या संदर्भातल्या आहेत. तसा संस्कृती आणि भाषा, विचार आणि संस्कृती असा एक वेगळा संबंध भाषा विज्ञानामध्ये, सामाजिक भाषा विज्ञानामध्ये आपण गृहीत धरलेला आहे, किंवा त्याचा एक व्यापक अर्थ आपण लक्षात घेतलेला आहे. याचा ज्यावेळेस आपण समाजाचा आणि संस्कृतीचा विचार करतो, त्या दोघांचा संबंध आपण ज्यावेळेस स्पष्ट करतो, त्यावेळेसही काही व्याख्या आपल्या डोळ्यासमोर असणं अत्यंत आवश्यक आहे. तत्पूर्वी या 3 व्याख्या भाषेच्या संस्कृतीच्या संदर्भातल्या आपल्यासाठी उपयुक्त आहेत. समाज, संस्कृती आणि एक जीवन पद्धती, एक जीवनशैली याचाही आपल्याला संबंध पाहणे अपेक्षित आहे. कारण संस्कृती हा फक्त एक जरी शब्द असला तर या संस्कृतीमध्ये समाज असेल, साहित्य असेल, भाषा असेल, जीवनशैली असेल, जीवन पद्धती असेल, या सर्वांचा समावेश होतो. आणि एकंदरीत सर्व पद्धतीलाच आपण संस्कृती किंवा सांस्कृतिक जीवन असं म्हणत असतो. साहित्याच्या जडणघडणीवर समाजाचा परिणाम होतो, आणि समाज आहे म्हणूनच साहित्य निर्माण झाले, आणि समाज आहे म्हणूनच साहित्य टिकून राहिले आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तसाच संबंध संस्कृती आणि भाषेच्या संदर्भातला देखील आहे. संस्कृती आहे म्हणून भाषेला महत्त्व प्राप्त झालं, आणि भाषेमुळेच आज संस्कृती टिकून आहे, संस्कृती नावारूपास आलेले आपल्याला दिसून येते. या संस्कृतीच्या व्याख्या आणि संस्कृती, सिव्हिलायझेशन आणि कल्चरल असे 2 शब्द इंग्रजीमध्ये संस्कृती या शब्दासाठी वापरले जातात, किंवा इंग्रजी शब्दाचंच मराठी ट्रान्सलेशन म्हणजे संस्कृती होय असं आपण गृहीत धरलेलं आहे. असा एक विचार आपण गृहीत धरलेला दिसून येतो. बाकी नंतर आपण पुढच्या तासिकेला पाहूया.